महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। व्यापारी संकुल व वाहनतळ विकासासाठी 19,76,00,000चा निधी मंजूर। आमदार भीमराव केराम यांच्या प्रयत्नास यश। माहूर किनवट माहूर विधानसभेचे विकास पुरुष लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांच्या प्रयत्नांना यश। केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत माहूर शहरात भव्य व्यापारी संकुल व सुसज्ज वाहनतळ विकसित करण्यासाठी 19,76,31,000 रुपये इतक्या भरीव निधीस मंजुरी मिळाल्याची माहिती नगरसेवक तथा भाजप शहराध्यक्ष गोपू महामुने यांनी दिली। या विकास कामास प्रशासकीय मान्यता मिळाल्याने निविदा प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे शहरातील व्यापारी वर्गाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते। या निधीमुळे अत्याधुनिक व्यापारी संकुल उभारले जाणार असल्याने व्यापारी वर्गात समाधान आणि आनंदाचे वातावरण आहे। माहूर हे 3.5 शक्तिपीठापैकी एक महत्त्वाचे श्री क्षेत्र असून येथे श्री रेणुका माता मंदिरासह इतर धार्मिक स्थळांमुळे दररोज हजारो भाविकांची गर्दी असते। मात्र सुस्थितीत व्यापारी संकुल आणि नियोजनबद्ध वाहनतळ नसल्यामुळे भाविक नागरिक तसेच व्यापाऱ्यांना पार्किंग व दैनंदिन व्यवहारात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। नवीन व्यापारी संकुल व वाहनतळ विकसित झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून भाविकांना अधिक सोयी सुविधा उपलब्ध होणार आहे। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे माहूर शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून स्थानिक व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी योग्य व सुरक्षित जागा मिळणार आहे। तसेच पर्यटन आणि धार्मिक विकासाला चालना मिळणार असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत असून या विकासासाठी आमदार भीमराव केराम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात येत असून माहूरकरांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे। शहराच्या सर्वांगीण विकासात अधिक भर पडत असल्याने विकास पुरुष आमदार भीमराव केराम यांचे शहरवासियांच्या वतीने नगरसेवक तथा भाजपाचे शहर अध्यक्ष गोपू महामुने यांनी विशेष आभार मानले। भांडवली आर्थिक गुंतवणुकीच्या अंतर्गत किनवट आणि माहूरच्या किनवट नगरपालिका आणि माहूर नगरपंचायतसाठी विकास कामाच्यासाठी निधी आम्हाला मंजूर करावे अशा पद्धतीचे प्रस्ताव आम्ही शासनाकडे सादर केले होते। त्या अंतर्गत किनवटमध्ये 4 प्रस्ताव वेगवेगळ्या रिझर्वेशन आरक्षित जागेमध्ये व्यापारी संकुल निर्माण करण्यासाठी आणि माहूर नगरपंचायतमध्ये सुद्धा व्यापारी गाळे निर्माण करण्यासाठी आम्ही तसे प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठवलेले होते। केंद्र सरकारने 25-26 या आर्थिक वर्षामध्ये राज्य सरकारला पैसे उपलब्ध करून दिले। त्यापैकी माहूरमधला एक प्रस्ताव होता, एक प्रस्ताव आमचा तो मंजूर झाला 19 कोटी व्यापारी गाळे बांधण्यासाठी। तसे किनवटमधले 4 प्रस्ताव होते, 4 पैकी 2 प्रस्ताव हे जवळपास 48 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झालेले आहे। अशा पद्धतीचं किनवट नगरपालिका आणि माहूर नगरपालिकेमध्ये ज्या व्यापारी गाळे आपण निर्माण करणार आहोत त्याच्यामुळे व्यापाऱ्यांना चांगल्या पद्धतीचे व्यावसायिक दृष्टिकोनातून सुसज्ज अशा पद्धतीचे व्यापारी गाळे त्यांना उपलब्ध होणार आहेत। त्याच्यामुळे आर्थिक उलाढाल आणि आर्थिक त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन होणार आहे आणि विकासामध्ये शहराच्या ठिकाणी त्या ठिकाणी या योजनेमध्ये भर पडणार आहे अशा पद्धतीची व्यवस्था केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राजू दराडे, माहूर।